नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आठवणमध्ये स्वागत आहे. मंडळी, उद्या गणपती बाप्पांचं आगमन होतंय आणि आज आम्ही आपल्यासाठी अशाच गणपती बाप्पांसारखाच एक आगळा वेगळा असा एपिसोड घेऊन आलेला आहोत. अहो, एपिसोड नेहमीसारखाच जरी असेल तरी त्यांच्या आयुष्यातला जो खडतरपणा आहे, वळणं आहेत, ती वेगळी आहेत. प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी वळणं असतात. सुख दुःखाच्या लाटा आल्याशिवाय आयुष्य बनतच नाही. परंतु या सुख दुःखाच्या लाटांमध्ये आपण त्याच्यावरती किती खंबीरपणे उभे राहतो हे खूप महत्वाचं आहे. आजच्या या एपिसोडमध्ये नक्कीच तुम्हाला हे बघायला मिळेल की जेव्हा आपण मनाशी ठरवतो तेव्हा आपण काहीही करू शकतो. त्या मातीत रुजलेल्या आहेत. मूळच्या शेतकरी आणि शेतकरी घरातच गेल्या. आतापर्यंत आपण जेवढे पण एपिसोड पाहिले त्या सगळ्या एपिसोड्स मध्ये आपण शेती पाहिलेली नाही. आजच्या भागामध्ये आपण शेती बघणार आहोत, त्यातल्या अडचणी बघणार आहोत आणि त्यातूनही शेती करता करता त्या राजकारणात कशा गेल्या हेही बघणार आहोत. महिलांसाठी आरक्षण दिलं आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या गावातनं उभं राहता आलं. अशा या चपल्या होण्या शेतकरी, राजकारण हे सगळं करता करता स्वतःचं आयुष्य कशा जगल्या हे आपल्याला बघायला मिळणार आहे. मंडळी, स्वप्न छोटी छोटी असतात, मोठीही असतात, पण ते साकार करण्याची जिद्द तुमचीच असते. तुम्ही जर ठरवलं ठामपणे तर तुम्ही काही करू शकता. ते आजच्या एपिसोडमध्ये वारंवार तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण त्यांनी एक छोटंसं स्वप्न पाहिलं होतं की मी इस्रायलला जाईल आणि ते कसं साक्षात आलं, तिथे काय काय अडचणी आल्या त्यांना, हे आपण सगळं इथे बघणार आहोत. इस्रायलची शेती बघणार आहोत. मंडळी, खूप काही सांगितलंय त्यांच्या आयुष्यातला हा प्रवास. आता त्यांच्या तोंडूनच ऐकूया हा सगळा वळणाचा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या आकांक्षा कशा सगळ्यावर मात करून जातात हे आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. मतांवर ठाम असणाऱ्या, कुठलीही गोष्ट मला येणारच, काय येणार नाही असं ठरवणाऱ्या आणि म्हणूनच आज इथपर्यंत पोहोचणाऱ्या अशा या आपल्या संगीता टिळेकर. चला ऐकूयात त्यांचा प्रवास त्यांच्याच मुखातून. माझे नाव सौ संगीता सदाशिव टिळेकर, मुक्काम पोस्ट टिळेकरवाडी, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मी एक महिला शेतकरी आहे. परंतु माझं लहानपणाचं मी सांगते. माझा जन्म धामारी या ठिकाणी झालेला. संगीता शंकरराव गायकवाड, माहेरचं नाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आमचं त्या ठिकाणी एकत्र कुटुंब, 5 भावांचं. मोठे चुलते सरपंच होते, 2 नंबर चुलते गिरणीवर असायचे, 3 नंबर चुलते आणि 4 नंबर चुलते इंग्लंड या ठिकाणी वास्तव्यास आहे. चुलती त्यांचं पूर्ण फॅमिली इंग्लंडला आहे. माझे वडील शेती करायचे आणि 2 नंबर चुलत्यांचा भाऊ, हे 2 जण शेतात आणि 3 नंबर चुलत्यांचा एक मुलगा, असे 3 जण हे शेतात काम करायचे. आम्ही सगळे 14 बहिणी आणि 7 भाऊ, असं एकत्र आमचं कुटुंब. मी लहान होते, मला एक प्रसंग आठवतो. मी 3 वर्षाची होते, तर मोठे चुलते नेहमी एसटीने पंढरपूरला घेऊन जायचे संपूर्ण गावातील लोक. तर त्या वर्षी पण आम्हाला संपूर्ण कुटुंबाला घेऊन गेलो होतो आम्ही, सगळ्यात छोट्या बहिणी. आणि सगळ्यांचे एकसारखे फ्रॉकचे कलर होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी आईच्या मागे गेले अशी पंढरपूरमध्ये आणि चुकल्यानंतर मी रडत रडत बरेच लांब गेले. आणि मग त्या ठिकाणी एका माणसाने मला उचलून घेतलं आणि विचारलं, कुठली बाळ? तर मला काही बाकी सांगताच येत नव्हतं, फक्त मी धामारीची आणि सरपंचाची एवढं एकच वाक्य सांगत होते. मग त्यांनी मला घरी नेलं, वाऱ्यांच्या गोळ्या घेतल्या, केळी, आणि चहा प्यायचा का? नाही म्हटलं. मग त्यांनी मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले पंढरपूरमध्ये. पोलिसांच्या समोर टेबलवर बसवलं आणि पोलिसांनी विचारलं, कुठली काय? पण मला काही बाकी सांगताच येत नव्हतं, फक्त धामारीची सरपंचाची एवढंच सांगत होते. मग त्यांनी मला एक माणसाने खांद्यावर घेतलं आणि एक जण पुढे असं ते ढोलकी वाजवत होता आणि मग तो फक्त म्हणायचा की ही मुलगी कुणाची आहे सांगा, म्हणजे मग द्यायला. आणि असं बराच लांब मला ते खांद्यावर घेऊन गेले. मग त्या एक ठिकाणी चहा प्यायला आम्ही ज्या एसटी मध्ये गेलो होतो त्या एसटीचे ड्रायव्हर होते. मग त्यांनी मला ओळखलं आणि मग ते त्या माणसाला म्हटले की अहो, ही मुलगी मी ज्या एसटीने घेऊन आलोय ना, मी ड्रायव्हर आहे, त्या एसटीतली मुलगी ही, चला म्हटले मी तुम्हाला धर्मशाळा दाखवतो. आणि मग त्या ठिकाणी मला घेऊन गेले तिथं. तर सगळेजण माझी शोधाशोधच करत होते, वाट पाहत होते कुठे गेली. मग त्यांनी सांगितलं की फक्त एवढंच सांगत होती की धामारीची आणि सरपंचाची.
माझे चुलते खूप दिवस रोज तेच विचारायचे प्रश्न, तू कुणाची कुठली? तर मी तेवढं एकच वाक्य सांगायचे की मी धामारीची सरपंचाची. मग आम्ही सगळे शाळेत बरोबर जायचो. शाळा तेव्हा काही 7वी पर्यंतच त्या ठिकाणी खेडेगाव असल्यामुळं 7वी पर्यंत शाळा. मग शाळा आणि शेतातली पण कामे आम्ही करायचो. मग एकत्र कुटुंब असल्यामुळं घरी जनावर, शेती भरपूर, गुऱ्हाळ, बागा असं अनेक म्हणजे कांद्याचं सीजन असायचा खूप मोठा, भुईमुगाचा. असं शेतामध्ये कामाची पण सवय लागलेली. मग शिक्षण झाल्यानंतर तोपर्यंत बहिणींची वगैरे बऱ्याच सगळ्यांचीच लग्न झालेली होती. कधी त्यांच्या मुलांना सांभाळायला पण त्यांच्या घरी जायची. असं 83 साली मग आमची लग्न झाली. दोन मोठ्या दुसऱ्या बहिणी आणि मी. तिघींची आमची लग्न पुण्यामध्ये मधुर मिलनमध्ये झालं. 83 साली इकडं आले मी टिळेकरवाडीला. हे जॉबला होते. पाहायला आले तेव्हाच विचारलं की शेतात जावं लागेल. तर म्हटलं काय हरकत नाही, सगळ्या बहिणी. त्यावेळेस शेती हेच उत्तम, शेती मध्यम नोकरी, कनिष्ठ व्यापार असं काही बोललं जायचं. त्यामुळं शेतकरी म्हणल्यावर काय आपलं माहेरी शेती सासरी शेती करायला काही अवघड नाही असं म्हणून चालेल म्हटलं. लग्नानंतर मी शेतात जाईल. 83 साली लग्न झालं, मुलगी झाली, नंतर मुलगा झाला. मग शेतात जायला सासूबाईंबरोबर सुरुवात केली. शाळेत शिकत असताना शाळेत मी प्रत्येक गोष्ट जे काय असेल शाळेतलं काम, शिक्षकांनी काय सांगितलं नेहमी पुढचं असं अगदी लगेच करायचं. आणि शाळेत असतानाच मी एका शिक्षकांची सायकल पण शिकली त्यावेळेस. मधल्या सुट्टीत सायकल घ्यायची आणि ग्राउंडवर आपलं शिकायची. मग शाळेत असताना ते सायकल शिकून घेतली. 6वीत एकदा काय आलं की मी सकाळी शाळेत आल्यानंतर फळ्यावर पटसंख्या, वार, दिनांक हे लिहायचं काम असायचं. मग ड्रॉवर उघडला आणि खडू घ्यायला गेले. तर खडू घेत असताना त्याच्यात एक अर्ज दिसला. 6वीत होते मी. तर त्या अर्जामध्ये जे आम्हाला इंग्लिशला शिक्षक होते तेच क्लास टीचर होते. तर त्यांनी अर्ज केला होता बदलीचा. तर बदलीचा अर्ज वाचला मी आणि सगळ्या मुलांना सांगितलं की अरे गुरुजी आज बदलीचा अर्ज केलाय, म्हणजे गुरुजी आता बदलून जाणार. मग मी तो अर्ज आपला फाडून टाकला की आता बदली होणार नाही, एवढंच डोक्यात. ते आता कळतंय की बदली काय 4 अर्ज लिहिता येतात. त्यावेळेस फक्त की अरे गुरुजींनी आता अर्ज केलाय आणि बदली होणार, म्हणून सगळे आम्ही आपले रडत होतो की अर्ज केला सर गुरुजींनी म्हणून. मग गुरुजींचं नाव होतं एकनाथ श्रीपती जगदाळे. मग रडत होतो आणि मग गुरुजी आले वर्गात. तर सगळे का रडतायत म्हणे एका वेळी, म्हणजे असं काय झालं ना एवढं. तर मुलं म्हटली की तुमची बदली होणार आहे. म्हणे कुणी सांगितलं तुम्हाला बदली होणार आहे? नाही म्हटले, तुम्ही अर्ज केलाय. कुणी सांगितलं तुम्हाला अर्ज केलाय? म्हणे संगीताने सांगितलं. मग त्यांनी गेले, ड्रॉवर उघडला, अर्ज फाडलेला. म्हणे कुणी फाडलं हे कागद? तर सगळेजण शांत, कुणीच काही बोलायला तयार नाही, सगळे रडत होते. आणि मग एक जणांनी सांगितलं की संगीताने अर्ज फाडलाय म्हणून तो. मग गुरुजी पण शांत, काहीच आम्हाला दुपारपर्यंत शिकवलं नाही, काही नाही, सगळे वर्गात एकदम शांत. मग दुपारनंतर मग म्हटले चला आता फिरायला जाऊ. मग एका तळ्यावर आम्हाला सगळ्यांना घेऊन गेले. 2 मुलांना 100 रुपये दिले आणि बेळ घेऊन या म्हटले. आणि मग त्या तळ्यावर गेलो. मस्त म्हणजे खूप गप्पा, म्हणजे निवांत असे सगळे झाले. 18 मुलं आणि आम्ही 8 मुली होतो. मग दिवसभर तिकडे म्हणजे दुपारनंतर गेला वेळ, 5 वाजेपर्यंत बेळ वगैरे खाल्ली सगळ्यांनी, डबे पण बरोबर नेले होते. आणि मग गुरुजी म्हणले की आता काय बदली करणार नाही. मग ते तेव्हापासून खूप वर्ष राहिले ते शाळेमध्ये. म्हणजे त्या दिवशी फक्त आम्ही रडलो होतो, परंतु पूर्ण गाव रडत होतं त्यांची ज्या दिवशी बदली झाली तेव्हा. आजही मी गुरुपौर्णिमा असेल तर त्यांना फोन करत असते. आणि शिक्षक दिन ज्या दिवशी असतो 5 सप्टेंबरला, त्या दिवशी पण फोन करत असते. इकडे आल्यानंतर सासूबाईंबरोबर नंतर मी शेतात जायला लागले. आमचं संपूर्ण गाव टिळेकरवाडी महानुभव पंथीय आहे, शुद्ध शाकाहार. त्यामुळं खूप सगळे गावातले भाऊबंद सगळे, पूर्ण गावच टिळेकर आडनावाचं आहे, त्यामुळे टिळेकरवाडी. सासूबाईंबरोबर शेतात जायला सुरुवात केली. मग सुरुवातीला मी चालत जायची, चालत सकाळी जायचं, परत संध्याकाळी 4-5 वाजता चालत यायचं. असं बरेच दिवस चालत जायची. मग कंटाळा यायला लागला चालत जायचं. मग मला सायकल येत होती. मग सायकल घेतली एक लेडीज. मग लेडीज सायकलवर मी शेतात जाऊ लागले. मग पुढे जाऊन काय व्हायचं, कधी पंक्चर व्हायची, पाऊस आला की सायकलवर यायला असं म्हणजे बरेच प्रॉब्लेम यायचे. मग तेव्हाही मग 92 साली एमएटी तेव्हा नुकत्याच बाजारामध्ये आल्या होत्या. मग एमएटी गाडी घेतली. आणि एक ह्या सगळ्या मागे मिस्टर जॉबला असल्यामुळे काय व्हायचं की तू कर, म्हणजे मी तुझ्या पाठीशी आहे. ते कुठली गोष्ट करायला सायकलवर जायचे ना, जा सायकलवर, म्हणजे ते नाही कधी म्हटले नाही. म्हणजे आजपर्यंत जे काही मी करत आले ते मला घरातून फार सपोर्ट. खूप मोठं कुटुंब इकडे, पण 7 सासरे 7 सासूबाई 15 दीर,
सगळे माझ्यानंतर आलेल्या जावा, माझ्या आधी एक जाऊबाई, म्हणजे असं खूप मोठ्या कुटुंबात इथंही म्हणजे सगळे दीर लहान होते, माझं लग्न झालं तेव्हा अगदी शाळेतच होते. मग जबाबदारी तर सासरे शिकलेले नाही, नुकतेच वेगळे निघालेले सगळे 7 भाऊ आहे. मग कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर मोठे असल्यामुळं मग आपोआपच माझ्यावरती जबाबदारी पडली. मग कुठं दवाखान्यात कोणाला न्यायचं झालं तरी मी आपलं घेऊन जाणार किंवा असं सगळ्या गाडी येत होती. मग ते एमएटीवर माझा सगळा प्रवास नंतर सुरू झाला. मग बायकांना पण मी एमएटीवर बसून आपलं शेतात घेऊन जायला लागले. असं करत करत पुढे मग जाऊन ट्रॅक्टर शिकून घेतला. मग कारण 2 बायका घेऊन जायचं, त्यांना सोडायचं, परत न्यायला यायचं असं व्हायचं. मग ट्रॅक्टर म्हटलं आपल्याला आला पाहिजे. मग मी 87 साली मग ट्रॅक्टर शिकून घेतला आणि मग ट्रॅक्टरमध्ये तेच बायकांना बसवायची आणि शेतात जाऊन सगळं काम करून परत त्यांना नेऊन सोडायची. असं म्हणजे जे काही येतंय ते शिकत गेले की मागे नाही राहायचं. आपण स्त्री आहे, कोण काय म्हणल किंवा काय नाही, असं चांगलं काम करतोय ना आपण, ह्यांना वेळ नाही, हे जॉबला आहे त्यामुळं की बाबा तू कर. आणि सासू सासरे माझे दीर, नंतर जाऊबाई आल्या 91-92 ला. मग त्याही असं की घरचं सगळं बघायच्या. मग मला अगदी अजून वेळ मिळत गेला की मग समाजकार्याची पण आवड होती. मग सुरुवातीला महिला मंडळ स्थापन केलं. पण तेव्हा आता सगळ्या सासूबाई पुढच्या पिढीच्या महिला, मग ते कशाला महिला मंडळ काय आपलं म्हणायचं, पण मी म्हणायची नाही, हे शासकीय आहे, एक अंगणवाडी सेविका त्या आणि मी आपल्या 2घी जणी महिला मंडळाचं काम करू लागलो. मग मिटिंगला या म्हटलं की यायच्या नाही महिला, की नाही काय करायचं ते मिटिंग वगैरे, असं आता काही कधी आयडियाच नाही कुठली. त्यामुळं मग मी आपलं नाही तुम्ही या 4-5 जणी तरी या, मिटिंगचं कोर पूर्ण झालं पाहिजे असं करून काहींच्या मग घरी जाऊन सही आणायची, कोणाला ज्या आमच्या याच्या होत्या त्यांना मिटिंगला बोलवायचं. असं करत मग पुढं महिला मंडळाच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली माझी. आणि बायप संस्था इथं आमच्या गावाच्या शेजारी आहे, त्या ठिकाणी हे जॉबला असल्यामुळे माझं तिथंही जाणं असायचं. मग तिथे एक मिसळ डॉक्टर म्हणून होते, तर ते मुलांना त्यांच्याकडेच घेऊन जायचे मी, लहान मुलं असली की त्यांच्याकडे. मग ते सांगायचे की तुम्ही शेतात काम करता, मग हे करा ते करा. मग तिथं काही जे ट्रेनिंग येतील त्याच्यासाठी मला बोलवायचे की तुम्ही या ह्या ट्रेनिंगला, जा तिकडं, तुम्ही शेतीविषयी या, तुमचं हे आहे. तर मग असं त्यांच्या माध्यमातून मी बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंगला पण गेलेली, औषधी असेल, कांदा लसूण असेल, असं बरेच ट्रेनिंग त्यांच्या. मग नंतर काय होतं, 3-4 किलोमीटर टिळेकरवाडी ते उरुळी कांचनंतर मग सगळ्या महिलांना चालत जावं लागायचं. अगदी डोकं दुखलं तरी डॉक्टरकडे जायचं म्हणलं तरी. मग डॉक्टर मला म्हटले की तुम्ही एक काम करा ना, प्रथमोपचार औषधाचं ट्रेनिंग घ्यायचं. मग बायपमध्ये मी ते ट्रेनिंग घेतलं आणि मग टिळेकरवाडीमध्ये डोकं दुखतंय, कुणाला थोडंसं खर्चतलंय, त्याचं ड्रेसिंग, असं कुणाला ताप आलाय, मग ते गोळ्या औषधं, फक्त इंजेक्शन नाही, बाकीचं सगळं गोळ्या औषधं मी इथं द्यायला सुरुवात केली. एक रजिस्टर केलं आणि सरांना आपलं 8 दिवसांनी जाऊन दाखवून यायचं की हे या लोकांना औषध दिले, त्यांची नावं वगैरे सगळं लिहिलेलं, ते मला गोळ्या औषधं द्यायचे. नंतर मग उरळीतून मेडिकलमधून चिठ्ठी द्यायची की हे ह्याच्यासाठी मग कमी ह्याच्यामध्ये मिळायचे औषधं. मग तेही काम केलं. नंतर मग शासनाचं रात्रशाळा शिक्षणाचं काम, मग तेव्हा मग मी त्या अंगणवाडीच्या सेविका एक, आम्ही 2घी मिळून ते रात्रीच्या शाळेत शिकवायचं महिलांना, की संध्याकाळी काही काम नसायचं, मुलं लहानच होती त्यामुळं आवरलं की त्या रात्रीच्या शाळेत 3 वर्ष ते शिक्षणाचं पण काम केलं. मग रात्र शाळेमध्ये असं करत करत मग ती एक आवड निर्माण झाली. महिला मंडळ झालं, रात्र शाळा शिक्षण झालं, म्हणजे ते ट्रेनिंग पण करत राहायची त्याच्याबरोबर. आणि मग एकदा ग्रामपंचायतला उभं राहायला घरातल्यांनी हे केलं की ग्रामपंचायतसाठी आता हिला उभं करू आपण. पण ते ग्रामपंचायतला फॉर्म भरला आणि 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी आमचे 2 नंबर सासरे वारले. मग आता ते फॉर्म भरलेला मग म्हटले आता माघारी घेऊ, कशाला ना, आता इलेक्शन कसं, म्हणजे ते मग एक दीर होते, म्हटले वहिनी भरपूर तुम्हाला संधी. दीर म्हणजे आमचे गावचे आजचे नेते राजेंद्र तुळशीराम टिळेकर, हे फार आमच्या गावामध्ये त्यांचं सगळं म्हणजे एक चांगलं काम आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमचं संपूर्ण टिळेकरवाडी आज काम करत आहे. तर ते म्हटले वहिनी तुम्हाला आयुष्यात भरपूर संधी आहे, ग्रामपंचायत जाऊ द्या, म्हणजे घ्या माघार आणि ग्रामपंचायत आपली बिनविरोध होईल. मग त्यावेळेस सासरे वारलेले आणि पूर्वी कसं होतं, घरात दुःखद घटना झाली की केस विंचरायची नाही, जुनी साडी, म्हणजे मी त्या परिस्थितीत केस न विंचरता त्या पुण्यामध्ये अर्ज माघारी घेण्यासाठी गेले होते. मला आजही ते आठवलं की म्हणजे कसं आपण त्यावेळेस हे केलं की साधी साडी आणि डोकं विंचरलेलं नाही 8-10 दिवस, म्हणजे असं, पण तरी तसंच जाऊन ते फॉर्म माघारी घेऊन आले मी. आणि मग ती आमची तेव्हापासून ती ग्रामपंचायतच्या निवडणूक आजपर्यंत बिनविरोध होतात, की एकदाही अशी निवडणूक झाली नाही. म्हणजे आमचे ते दीर खूप गावामध्ये चांगलं काम करतात आणि सगळे गावच पूर्ण खूप छान आहे, म्हणजे गावातले लोक. आणि मग नंतर 97 ला पंचायत समितीची निवडणूक लागली हवेली तालुक्याची, आणि काही असं आयडिया काहीच नाही. आधी अगोदर कारखान्याची एकदा एक निवडणूक झाली होती, त्यावेळेस माझे 3 नंबर सासरे लक्ष्मणराव शिनाभाऊ टिळेकर 84 साली ते उभे राहिले होते. त्यावेळेस काही महिला बाहेर असं प्रचाराला वगैरे काही पडत नव्हत्या, पुरुष लोकच करायचे, पण मागचं सगळं आम्ही सांभाळायचो की नाश्ता जेवण वगैरे.
ते जिंकून आलेले म्हणजे असं. पण माहेरी पण राजकारण चुलते असल्यामुळे थोडंसं राजकारणाचं हे होतच. मग ते 97ला काही आयडिया नाही, हे सासरे वगैरे गप्पा मारत बसायचे कुठल्या वार्डात म्हणजे कुठल्या तालुक्यात काय आरक्षण पडले किंवा काय. आणि त्यावेळेस पहिल्यांदाच माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी महिलांना 33% आरक्षणाचं त्यावेळेस संधी मिळाली होती. आणि मग आमचा जो गट होता उरळी कांचन आणि आमच्या टिळकरवाडी गण 2 सोरतापवाडी टिळकरवाडी, या गटामध्ये एक जिल्हा परिषदला जनरल महिला आणि एका सोरतापवाडी गणामध्ये म्हणजे आम्ही ज्या वार्डात राहतो टिळकरवाडी याच्यामध्ये एक जनरल महिला आणि उरळी कांचन शिंदवणे या गणामध्ये ओबीसी महिला आलं होतं. तर माझं गावात जाणं असायचं, एमएटीवर जायची, त्यामुळे सगळ्यांना परिचित. आणि एक स्वामी विवेकानंद स्कूल आहे आणि तिथला जो स्टाफ जे त्याचे सदस्य लोक जे आहेत स्वामी विवेकानंद शाळेचे, तर ते ह्यांचे सगळे मित्र. आणि त्या ठिकाणी त्यावेळेस व्याख्यानमाला चालायची आणि ती मला ऐकायची म्हणजे खूप आवड असल्यामुळे मी ते व्याख्यानमालेला वगैरे जायचे. त्यामुळे उरळी कांचन परिसरात जे पुढारी लोक किंवा काय असतील त्यांच्या सगळ्यांशी हे जॉबला असल्यामुळं ओळखी. कारण हे नंतर 86ला यशवंत सहकारी साखर कारखान्यावर जॉबला गेले, त्यामुळे मग शेतातली जबाबदारी तर अजून जास्त माझ्यावर पण पडली. असं करत करत मग 97ला ते ओबीसी महिला आरक्षण आलं उरळी कांचन आणि शिंदवणे गणाचं. मग चर्चा आता ही तर पुरुष लोक करत होते, पण माझ्या तर काही डोक्यात पण नाही. पेपरला वाचलं सगळ्या जिल्ह्याचं कुठं काय कोणत्या गटामध्ये कुठल्या आरक्षण आहे काय, पण आता राजकारणाचं काय एवढं जास्त हेच नव्हतं. मग ते राजेंद्र टिळेकर यांनी आमच्या घरी मग सुचवलं की आपण वहिनींना उभं करू पंचायत समितीसाठी. मग त्यांनी गावात ते त्यांचं त्यावेळेस गावात सगळं चालायचं राजकारणाचं. मग उरळी कांचनमध्ये त्यांनी सगळ्या लोकांना म्हणजे असे जे पुढारी होते त्यांना की आमच्या वहिनी उभ्या राहतील पंचायत समिती गणासाठी. मग चालेल सगळ्यांनी म्हणजे बरेच जे त्यांची उरळी कांचनची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये की सगळ्या पक्षाची मिटिंग झाली. त्यावेळेस एकत्र काँग्रेस होती, शिवसेना, असं की चालेल म्हटले ठीक आहे यांना तिकीट आपण पक्षाकडे मागू. मग जिल्हा परिषदचे 2 कांचन मेंबर, मी पंचायत समितीला एक गणासाठी, सोरतापवाडीच्या चौधरी, असं तिकडं काँग्रेस भवनला त्यावेळेस मिटिंग, तिथं मिटिंगला गेलो. पहिल्यांदाच इंटरव्ह्यू तिथं की काय करताय आजपर्यंत कार्य, तर ते महिला मंडळाच्या माध्यमातून चालू होतं. मग तिथं सगळे अगदी की माझं तिकीट फायनल झालं. मग ज्यावेळेस फॉर्म भरायचा त्यावेळेस बरेच फॉर्म पण उरळी कांचनमधून अजून 1-2 बीजेपी वगैरे असे शिवसेनेचे भरले गेले. मग ते बरेच सगळ्यांनी मागे घेतला, एकच फक्त फॉर्म राहिला शिवसेनेचा, ते माघारी घ्या म्हणत होते, पण त्या लेडीज त्यावेळेस काही ऐकलं नाही आणि राहिला तो चुकून. नाही तर माझं त्यावेळेस बिनविरोध पण झाले असते. आणि माझं असं झालं की आमचं टिळकरवाडी संपूर्ण गाव, माझं स्वतःचंही मत मला नाही, दुसऱ्या गणातून मी उभी राहिले होते उरळी कांचन आणि शिंदवणे गावातून. त्यावेळेस ते दुसऱ्या गणातून माझंही स्वतःचं मला मत नसताना मी निवडून आले त्यावेळेस. मग म्हणजे असं की एक आमचे ते राजेंद्र टिळेकर जे आहेत त्यांचं आणि जे सासरे म्हणजे जे सासरे सिनियर जे होते ते संपूर्ण गावातले लोक प्रचारासाठी, त्यावेळेस पहिल्यांदाच प्रचार किंवा काय महिलाही जास्त नव्हत्या, कारण पहिल्यांदाच ते मतदान महिला उभ्या राहिलेल्या, तोपर्यंत काही महिला उभ्या राहिलेल्या नव्हत्या कधी कुठं. मग असं सगळे सिनियर लोक प्रचार करायचे आणि खूप त्यावेळेस संपूर्ण गावाने म्हणजे इतकं मेहनत घेतली की एक आपल्या गावातली महिला उभी राहते. आणि मग त्यावेळेस 97ला मी निवडून आले पंचायत समिती हवेलीसाठी. म्हणजे खूप संघर्ष त्यावेळेस, पण ते खूप आमच्या गावाच्या एकीमुळं, उरळी कांचनचंही साथ असल्यामुळं खूप सगळ्या लोकांनी मदत केली. 97ला पंचायत समितीवर निवडून आले. मग सुरुवात झाली पंचायत समितीला जाणं, मीटिंग. मग नवीन सदस्य निवडून आले म्हटल्यानंतर मग प्रोग्राम, कोणाचे काय उद्घाटन असेल, कोणाचं लग्न असेल, मग ते सगळं असं एक निमंत्रण पत्रिका रोजच यायचं चालू झालं. मग कामं घेऊन येणारे माणसं, असं सगळं. मग घरात वातावरण संपूर्ण बदललं. त्यावेळेस लँडलाईन फोन म्हणजे असं बऱ्याचशा गोष्टी त्या काळात जे जसं नवीन येईल त्याप्रमाणे चालायला सुरुवात मग झाली. आणि गाडीवर मग एमएटीवर मिटिंगला जायचं म्हटलं की उरळीत गाडी लावायची बस स्टॉपला, बसने पुण्याला मिटिंगला जायचं, मिटिंग करून यायचं, परत घरी यायचं. मग कधी कधी तर इतकी तारेवरची कसरत व्हायची की सकाळी ट्रॅक्टर घेऊन बायकांना घेऊन मळ्यात सोडवायचं, तिथून परत घरी नुसतं ट्रॅक्टर घेऊन यायचं, ट्रॉली तिथंच सोडायची, मग ट्रॅक्टर घरी लावायचा, आवरायचं, एमएटीवर गावात जायचं. ती गाडी बस स्टॉपच्या तिथं आमचं अमर टायरचं दुकान दिरांचंच होतं त्या संजय टिळेकर म्हणून, मग त्यांच्या दुकानापुढे गाडी लावली की शेप असायची, मग तिथं गाडी लावायची, बसने पुण्याला जायचं मिटिंगला किंवा काय कुठं प्रोग्रामला जाईल, परत 4 वाजता घरी बसने यायचं उरळीत, परत एमएटी घ्यायची, परत घरी यायचं, एमएटी लावायची, साडी चेंज करायची आणि रानात ट्रॅक्टर घेऊन जायचं बायका सुटेपर्यंत 6 वाजेपर्यंत. मग परत ते बायकांना घेऊन परत त्यांच्या घरी सोडवायचं 3-4 किलोमीटर. असं बऱ्याच वेळा, आठवड्यातून 4 वेळा तरी हा दिनक्रम माझा चालू असायचा. आणि रविवारी मग सुट्टी. म्हणजे माझं लग्न झालं तसं मी लग्नाच्या आधी मजुरांचा तिकडं माहेरी पगार करायची बायकांचा, तेव्हा तर काही 1-1.5 रुपया पगार होता. इकडे आल्यानंतरही
म्हणजे 83 सालापासून आजपर्यंत माझ्याकडे सगळं वह्या त्या नोंदी आहेत की त्या आठवड्यात काय काम केलं, आणि त्या मजुरांचा पगार त्यावेळेस 2 रुपये 2.5 रुपये जो जसा वाढत गेला तसं ते आठवड्याला दर रविवारी त्यांचा पगार करायचा. कारण मिस्टर जॉबला असल्यामुळं मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या, करता आल्या, आणि स्वतःला एक प्रूव्ह करता आलं की महिलाही हे सगळं करू शकतात. काही म्हणजे सपोर्ट फक्त पाहिजे, आणि घरातून पूर्ण सपोर्ट, जाऊबाई घरात नंतर काम करायला सगळं मागचं शेतातलं आणि बाहेरचं असं पूर्ण म्हणजे स्वातंत्र्य जे म्हणतात ना बायकांना मिळाल्यावर त्या काही करू शकतात चांगलं काम. तसं मला एक अगदी कॉन्फिडन्स येत चालला मग की आपण यस जे काय करायचं ते सगळं करतोय. म्हणजे त्यांनाही हे राहायचं की हा ही करते सगळं, म्हणजे नाही कधी म्हणायचे नाही. मग सगळं अगदी दवाखाना सासूबाईंना असेल, सासऱ्यांना असेल एमएटीवर घेऊन जायचं, दिरांना असेल त्यांना गाडी यायची नाही त्यावेळेस, नंतर मी शिकवली गाडी की बाबा शिका तुम्ही, गाडी आली पाहिजे असं. मग एक सगळं काम, मुलं लहान तेव्हा मग गाडीवर त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं म्हणलं तर. मग नंतर एक 3 नंबरचा मुलगा छोटा, त्याला मग 4 वर्षाचा असतानाच नगरवाला स्कूलमध्ये शाळेत त्याला टाकलं. मुलगी तोपर्यंत एक 5वीत गेली मोठी, तिला हुजूर पागामध्ये टाकलं. आणि 2 नंबरचा तो इथं उरळी कांचनलाच महात्मा गांधी विद्यालयामध्ये 12वी पर्यंत तोच शिकला. नंतर तो माळेगावला इंजिनिअरिंगला गेला. म्हणजे असं मुलांचं शिक्षण, ती हुजूर पागेत असल्यामुळे ती तिकडं सेंट मीरा कॉलेज, अगदी तिला खेळायची आवड होती, स्टेट लेवल पर्यंत ती खेळली. म्हणजे असं मुलांचं एक शिक्षणाचं पण झालं, मोठा सिव्हिल इंजिनियर झाला. आणि 98 साली ज्यावेळेस निवडून गेल्यानंतर 1 वर्षभराने असंच जिल्हा परिषदचे अधिकारी, महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस असं ठरवलं की आतापर्यंत फक्त पुरुषांनाच आपण पुरस्कार देतो, तर महिलांनाही पण कृषी क्षेत्रामध्ये आपण पुरस्कार देऊ. ते जिल्हा परिषदला एक GR आल्यामुळे त्यांनी मग तालुक्याच्या आमच्या कृषी अधिकाऱ्यांना विचारलं, बाबा हवेली तालुका, प्रत्येक तालुक्यातून महिला निवडायच्या होत्या. मग म्हटले हवेली तालुक्यातून बघा कोण, तर मग ते म्हटले की तिकडे उरळी कांचनला ते टिळेकर काय आहेत, बघू आपण त्यांच्याकडे जाऊन कोण महिला मिळते का. तर मग ते आले एक दिवस घरी. इथं घरी आले तर मी शेतात बायका घेऊन गेलेली सकाळीच, आणि मग ते शेतावर आले मला शोधत, घरून सांगितले तिकडे शेत आहे जा. मग आम्ही ऊस खुरपत होतो महिला सगळ्या बायकांनी मी. तर ते बाहेर गाडी कुणाची वाजती, ट्रॅक्स गाडी ते घेऊन आलेली जीप, तेव्हा काही कमी प्रमाणातच गाड्या असायच्या, गाडी कोणाची वाजती म्हणून मी ऊसातून अंगात शर्ट पॅन्ट डोक्याला बांधलेलं, हातात खुरप आहे, आता याच्यात बाहेर बघायला आले. तर हे सगळे अधिकारी म्हटल्यावर मला थोडंसं फील झालं की आपण मग ते म्हटले अरे तुम्ही तर झालं, म्हणजे त्यांच्यातले त्यांचे झाले, आपल्याला तर शेतकरी मिळाले. मग म्हटले काय करताय, तर म्हटलं काय नाही ऊसाची खुरपणी चालली, चला म्हटले मग घरी काम आहे, तर असं असं आम्ही आलोय. मग म्हटलं चला बसा गाडीत, तर नाही म्हटलं थांबा मी माझी गाडी घेते म्हणजे मला परत यायला. मग मी आपलं एमएटी चालू केली, म्हणजे तुम्ही गाडी पण चालवतो, म्हटलं हो, मग आता रोज शेतात यायचं म्हटल्यानंतर मग एमएटीवर मी घरी आले, चहा पाणी सगळं झालं. मग म्हटले तुमच्या नावावर शेती आहे का, म्हटलं हो, कारण लग्न झाल्यावर मिस्टरांनी त्यावेळेस ते शासनाचं परत हे आलं होतं की क्षेत्र प्रत्येकाच्या नावावर पाहिजे किंवा काय असं. मग ह्यांनी आम्ही लग्न झाल्यावर जमीन घेतली होती, मग ती सासूबाईंच्या माझ्या नावावर केली होती, त्यामुळे 7/12 माझ्या नावावर होता. मग म्हटले असं करा, उद्या 7/12 घेऊन पुण्याला या. चालेल म्हटलं. मग मी दुसऱ्या दिवशी 7/12 घेऊन गेले पुण्याला. मग त्यांनी ते फॉर्म, तर ते फॉर्म मध्ये ना 30 ते 35 हे होते कॉलम, म्हणजे गोबर गॅस घरी पाहिजे, जनावरं पाहिजे, 7/12 त्या महिलेच्या नावावर पाहिजे, सामाजिक काही कार्य केलेलं पाहिजे, म्हणजे असं भरपूर हे. तर त्या 30-35 अटीमध्ये मी सगळं, गोबर गॅस घरी होता, जनावर होती, म्हणजे माझ्या नावावर 7/12 होता, महिला मंडळ स्थापन केलेलं होतं, नंतर बचत गट चालू केला होता 97 निवडून आल्यावर त्यावेळेस. म्हणजे असं थोडंसं ते रात्री शाळेचं शिक्षण वगैरे असे जे काही होतं ते सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं मग त्या फॉर्म मध्ये बसले. मग 98 साली तो मला माननीय शरद आप्पासाहेब पवार त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र शासनाचा एक जिजामाता कृषीभूषण म्हणून. आणि योगायोग असा की मी त्याच वर्षी 98ला माझं शिक्षण 7वी पास असल्यामुळे मी 10वीची परीक्षा द्यायची ठरवली होती. तेव्हा माझी मुलगी 9वीत होती, मुलगा 8वीत होता. मग 98 साली मी 10वीची परीक्षेला ज्या दिवशी पुरस्कार होता तेव्हा माझा इंग्रजीचा पेपर होता, आणि मी ऑफिसमध्ये सगळ्या सदस्यांना बीडीओंना सांगून गेलते की मी बाहेर फिरायला चालले. आता म्हटलं कुठं सांगणार ना, मी 10वीची परीक्षा द्यायला चालले, म्हटलं मी पुढच्या मिटिंगला नसणार आहे, मी आता 15-3 आठवडे बाहेर फिरायला चालले म्हटलं. तर आता काही तेव्हा डोक्यात पण नाही की पुरस्कार मिळणार आहे किंवा काय. मग माझे पेपर, आता मी गेले माहेरी आदल्या दिवशी, आणि पुस्तकं वर्षभर आपलं रानात न्यायची, बाहेर काम करायचं, मी आपलं पुस्तक वाचायची, त्यात ते खाली जे प्रश्न असायचे त्याला मी असं टिक मार्क करायची, परत वर कॉलम असं उत्तराला, आणि मग ते पाठांतर करायचे. की आता बाकी काही क्लास तेव्हा कोण घेते किंवा आयडिया नाही की क्लास लाव किंवा काय. मग असं करून परीक्षेला गेले. आणि पहिल्या दिवशी म्हणजे माहेरी जिथं राहते धामारी, तिथून पाबळला परीक्षा होती, 17 नंबर फॉर्म भरल्यामध्ये एक 7-8 किलोमीटर एसटीने गेले, ते तिथले मुलं होती बरेच परीक्षेला.
आणि मग तिथं गेल्यानंतर शाळेत प्राचार्यांच्या रूम मध्ये जाऊन त्यांना सांगितलं ओळख वगैरे असं. आधी एकदा गेले होते फॉर्म भरायचं तेव्हा, त्यामुळे त्यांना माहित होतं टिळेकर आहेत ताई परीक्षेला येणार आहेत. आणि मग परीक्षेला पहिल्या दिवशी वर्गात गेले, सगळे मुलं उठून उभे राहिले. माझी कॉटनची साडी व्हाईट कलरची, पंचायत समितीला असल्यामुळं. मग नमस्ते मॅडम म्हटलं, नाही आता बसा तुम्ही, मी पण तुमच्याबरोबर पेपर लिहिणार आहे म्हटलं. मी पण 10वीची परीक्षा द्यायला आले. मग सगळ्या त्या ग्राउंडवर सगळ्या मुलांची चर्चा, मॅडम या परीक्षेला आलेत, परीक्षा देत आहेत असं, म्हणजे त्यांना कौतुक वाटायचं. मग मी रोज परीक्षेला जायचे आणि ज्या दिवशी पुरस्कार होता त्याच दिवशी माझा इंग्रजीचा पेपर होता. मग आदल्या दिवशी तेव्हा काही फोनची सुविधा नव्हती. मिस्टरांनी तिथं गावात कुणाकडे तरी, ते थेऊरला कारखान्यात होते, त्यांनी कोणाकडे तरी निरोप पाठवलेला, तिथल्या गावातला कुठला तरी लँडलाईन नंबर मिळवला, तिथं फोन करून सांगितलेलं की हिला उद्या असं दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदमध्ये यायचे. मग भावाला दुसऱ्या दिवशी त्यांनी पुरस्काराच्या दिवशी सकाळी मोटरसायकल दिली त्यांची स्वतःची पुण्यात जाऊन, त्याला तिथून पाठवलं पाबळला 1 वाजेपर्यंत. मग मी सकाळी गेल्यावर सरांना म्हटलं मला आज लवकर जायचं 1 वाजता पेपर देऊन. तर म्हटले का? तर ते पेपरच वाचत होते. तर पेपरला माझं नाव होतं की यांना असा असा पुरस्कार मिळतोय जिल्हा परिषदमध्ये. मग ते प्राचार्य पण खूप खुश झाले, त्यांनी लगेच नारळ आणायला पाठवला आणि तिथंच माझा सत्कार केला की अरे वा तुम्ही शेती करताय म्हणजे छान आहे, आणि आज पेपर परीक्षेला पण आलात. मग इंग्रजीचा पेपर मी दुपारी 1 वाजेपर्यंत दिला आणि भावाबरोबर जिल्हा परिषदमध्ये 2:30 वाजेपर्यंत पोहोचले पुरस्काराच्या टायमाला. मग तो दिवस म्हणजे इतका माझ्यासाठी म्हणजे खूप आनंदाचा होता की तिकडं परीक्षा, इकडं पुरस्कार मिळतोय, म्हणजे असं की आपण शेतात काम करतोय त्याचं खूप छान कौतुक होतंय. म्हणजे असं एक वेगळंच फील की चला चांगलं क्षेत्र आहे शेती, म्हणजे काही असं हे नाही. म्हणजे पहिला पुरस्कार तो माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होता. पुरस्कार आणि माझं पेपर असं दोन्ही एकाच दिवशी, म्हणजे फार तारेवरची कसरत करून जिल्हा परिषदला पोहोचलेली, पुरस्कार घेतला. खूप छान तो दिवस गेला. नंतर परत संध्याकाळी माहेरी गेले, राहिलेले पेपर दिले. नेहमीप्रमाणे जे मुलांचं 10वीतल्या होतं तसंच माझे रिझल्ट लागल्यानंतर 2 विषय गेले, इंग्रजी आणि गणित. मग परत ऑक्टोबरला फॉर्म भरला आणि ऑक्टोबरला फॉर्म भरल्यावर ते पेपर माझे शिरूरला होते. मग तिथं बहीण राहत होती. मग शिरूरला आधी 2 दिवस गेले. ते दाजी BSc ॲग्री झालेले होते. त्यांनी 2 दिवस माझा तो गणिताचा आणि इंग्रजीचा अभ्यास घेतला, चांगलं छान शिकवलं. आणि मग शिरूरला मी ते 2-3 दिवस राहून, कारण भूमिती, गणित आणि इंग्रजी असे 3 पेपर तिथं मला 4 दिवस गेले माझे तिकडे पण 4-5 दिवस. आणि ते 3 पेपर त्या ठिकाणी दिल्यानंतर पास झाले 10वी. मग 10वी पास झाल्यानंतर बाईकमध्ये आधी नेहमी जाणं येणं कुठल्या ना कुठल्या कारणानं. मग तिथं एक मिसळ मॅडम होत्या, जे डॉक्टर होते आमचे फॅमिली डॉक्टर, त्यांच्याच मिसेस. तर त्या मला आधीपासून पण म्हणायच्या की तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून BSc हॉर्टिकल्चर व्हा ताई, तुम्ही शेतीशीच तुमचं निगडीत आहे सगळं. तर मी म्हणायची काय करणार मी आता शिकून, नाही एवढ्या उशिरा. ते मात्र 7वी पास नंतर लगेच BSc हॉर्टिकल्चरला ऍडमिशन मिळायचं. पण नंतर त्यांचं ते 10वीमुळे मग ते 10वीची परीक्षा देऊन मग पास झाल्यानंतर मी ते BSc हॉर्टिकल्चरला ऍडमिशन घेतलं. मग पंचायत समिती, सगळे कार्यक्रम, मिटिंगा, शेतातलं काम, मुलं तेव्हा जरा मोठी झालेली. आणि मग तिथं शनिवार रविवार लेक्चर असायचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं. मग मी त्या ठिकाणी जाऊ लागले शनिवार रविवार. मग तिथंही असंच पहिल्या दिवशी गेले की सगळे मुलं, तेव्हा कॉलेजचीच होती छोटी छोटी, मी मॅडम सगळेजण मॅडम आल्या. मॅडम म्हटलं अहो मी नाही शिकवायला, मॅडम दुसऱ्या आहेत, निसळ मॅडम आहेत, मी आपलं तुमच्याबरोबरच क्लासला आहे. मग ते आमचा फार ग्रुप, आजही आमचा तो ग्रुप आहे, म्हणजे आता मोबाईलमुळं. आणि मग असं शनिवार रविवार जायचो. मग एकदा काय आलं की सगळे म्हटले मॅडम आता तुमच्या घरी यायचे, संक्रांतीच्या आदल्या दिवस होता, ते मिक्स भाजी वगैरे करतो ना आपण. मग मी तेव्हा मारुती गाडी शिकलेली होती, त्यामुळे मग तिथं आता मग मला जरा मारुती गाडी येते म्हटलं, मी मारुती गाडीवर जायची, कधी घेऊन जायची, कधी MAT वर जायची. आणि हिरो होंडा ती पण मला गाडी येते, म्हणजे आजही, म्हणजे असं सगळ्या गाड्या जे काही बैलगाडीपासून सगळं, सायकल बैलगाडी. मग त्यांना म्हटलं आता पुढच्या शनिवारी ना आपण आमच्या घरी जाऊ, म्हणजे एक वार ठरवला. मग तो 14 तारखेच्या आदल्या दिवशी 13 तारखेला नेमका शनिवार आला होता. मग ते घरी जाऊ, यांनी मिक्स भाजी, भात, शिरा मस्त छान असं सगळं करून स्वयंपाक, मी क्लासला गेले आणि मग जाताना ट्रॅक्टर घेऊन गेले. मग मुलं सगळे क्लास संपायच्या आधी सरांना म्हटलं की जर आम्हाला लवकर सुट्टी द्या, आम्हाला परत दुपारी जेवारीतला थोडी सुट्टी असायची ना. मग म्हटलं घरी जायचं यांना सगळ्यांना घेऊन. मग यांना कशाला, कधी चालत जाणार तुम्ही, कधी, नाही नाही म्हटलं मी ट्रॅक्टर आणलाय. सगळेजण इतके हसत होते. मग सगळी मुलं ट्रॅक्टरमध्ये, मी ड्रायव्हिंग, इतके सगळे रस्त्याने आनंदात की मॅडम ट्रॅक्टर चालवतायत मॅडम. मग त्यांना सगळ्यांना घरी घेऊन आले, मस्त जेवायला घातलं. अजूनही सगळ्यांना आठवण होती की मॅडमनी कसं ट्रॅक्टर चालवला, कसं जेवलं आपण. आणि मग परत गेलो. सर म्हणले तुम्ही कशा ट्रॅक्टर घेऊन आले, म्हटलं अहो मग आता एवढं सगळ्यांना न्यायचं म्हटल्यावर कशात नेणार ना, मारुतीत काय बसणार आहेत म्हटलं. मग ते मुलांना परत फार आनंद व्हायचा की मॅडम गाडी घेऊन येतात, म्हणजे असं, म्हणजे मला एक हे मिळायचं की अरे आपल्याला हे सगळं येतंय. म्हणजे मग अजून म्हणजे असं उत्साह यायचा काम करायला, पण शेतात काम करायचं म्हटलं तरी म्हणजे असं कंटाळा नाही कधी की करायचंय आपल्याला हे सगळं.
मग रायगडला आमची एकदा सहल गेली होती, सगळे मुलं, मी, मिसळ मॅडम, म्हणजे असं खूप फिरण्याचं एक तर मला लहानपणापासून आवड आहे. फिरायला खूप म्हणजे आवडायचं. त्यामुळं पंचायत समितीला गेल्यानंतर मग तालुका महिला अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेशपर्यंत ते काम केलं. त्यामुळं सगळे दौरे नेहमी असं राजकीय, सामाजिक ह्या सगळ्या क्षेत्रातून मैत्रिणींबरोबर ट्रिप म्हणजे असं खूप फिरले. म्हणजे असं पूर्ण समाधान अगदी. आणि मग फिरत फिरणं, प्रवास, लग्न तर एक एक दिवशी 25-30 लग्न मी बसनी म्हटलं तरी जायची. की यांना वेळच नाही ना, हे जॉबला असल्यामुळे तिकडच परस्पर मीटिंग करायची, तिथून तिकडे कार्यक्रमाला जायचं, असं सगळं धावपळीच हे असायचं. मग ह्यात कार्यालयात जरा वेळ, तिथं साखरपुडा, कुठं हळद, कुठं लग्न, असं एक सगळं नियोजन आपलं सकाळपासून दिवसभर माझं असं चालूच असायचं. शेती, फिरणं, कार्यक्रम, सगळे पाहुणे रावळे, कोण आजारी असेल तर दवाखाना, डॉक्टर, म्हणजे असं सगळे जावांचं कोणाला डिलिव्हरीला न्यायचं, काय जे काय असेल ते काम, जे पडेल ते करत राहायचं. म्हणजे नाही म्हणायचंच नाही कोणाला, म्हणून चल म्हटलं इकडे की चाललं. म्हणजे असं. नंतर मग मैत्रिणींचा ग्रुप, मग ते एक मैत्रीण होत्या शारदाताई होले म्हणून, त्या मार्केट कमिटीला उपसभापती होत्या. त्यांचंही पण कुठं जायचं म्हटलं की ताई या ना, हडपसरला येता का, स्वारगेटला येता का, बसनी मी आपल्या तिथं पोहोचायची, त्यांच्या गाडीत बसायचं की चाललं. एक श्यामलताई पवार, त्या जिल्हा अध्यक्ष होत्या, त्या इथं जवळच सहसपूरच्या तिथे राहायला बोरीला, त्या पण गावात गाडी घेऊन आलीच मी आपलं एमएटी घ्यायची, तिथं गावात लावायची की त्यांच्याबरोबर जायचं. म्हणजे असं फिरायची आवड असल्यामुळे कुणाला नाही म्हणायचंच नाही. तालुक्याचे दौरे असायचे, सगळे जिल्ह्याचे दौरे असायचे, मुंबईला मिटिंग असायच्या, म्हणजे असं सतत कार्यरत राहायचं. घरी सासूबाई जाऊबाई असल्यामुळे फार घरचा लोड नसायचा. मुलं जिकडे तिकडे शाळेत होती आणि हे जॉबला. मग 2009 साली खासदारकीची इलेक्शन लागली होती आणि माननीय विलास लांडे साहेब ते उभे राहिले होते. त्यांचा प्रचार दौरा चालू होता आणि तेव्हा मग ते प्रचाराची गाडी मला प्रत्येक वेळी एक गाडी द्यायची पक्षाकडून की तुम्ही दौरे करायचे. मग असंच तेव्हाही पण नेमकं महाराष्ट्र शासनाकडून इस्रायलला जाण्यासाठी बरेच फॉर्म भरून घेतले होते पुणे जिल्ह्यातून. मग मी पुण्यावरून असंच मीटिंगवरून येत होते. आमर टायरमध्ये सगळे ते सातव साहेब वगैरे कृषी विभागातले, संजय टिळेकरामचे दीर, अजून 2-3 जण बसलेले होते. म्हटले ताई तुम्हाला इस्रायलला जायचंय का? तर म्हटलं नाही, कशाला जायचंय, म्हणजे नाही म्हणे महाराष्ट्र शासनाकडून फॉर्म भरून घेतायत आणि बघा तुम्हाला जर कोणी इंटरेस्ट असेल तर अजून 2-3 मैत्रिणी तयार करा. तर म्हटलं आहे का हे म्हणजे जायचं हे? तर म्हटले हो बघा फॉर्म आहे, दुकानातच होता तिथं टायरमध्ये फॉर्म. आणि मग त्यांनी दिला मला, म्हटलं हे धरा याची झेरॉक्स काढा. तिथूनच मी मग ते 2-3 मैत्रिणींना फोन लावले, म्हणलं असंच. आणि शेवटचा दिवस होता दुसऱ्या दिवशी फॉर्म जमा करायचा तालुक्याच्या कृषी ऑफिसमध्ये. मग ते मैत्रीण म्हणलं आता तुम्ही उद्या 7-12 घेऊन तिथं पोहोचा, मी इकडून येते 7-12 घेऊन, फोटो वगैरे काय लागेल ते. मग ते फॉर्म झेरॉक्स काढून ते भरून शेवटच्या दिवशी आम्ही तालुका कृषी विभागामध्ये मैत्रिणींनी मी दिला आणि निवांत झालं. आता काय मग तिथं फक्त ते साहेबांनी विचारलं की तुम्हाला पुरस्कार वगैरे काय मिळेल? म्हटलं हो मला मिळाला, त्यांना पण मिळाला होता. म्हणलं आप्पासाहेब पवारांच्या हस्ते एक जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळाला. मग म्हणले त्याचं काय आहे का हे सर्टिफिकेट? हो आहे. मग पर दुसऱ्या दिवशी त्यांना नेऊन दिलं ते, त्याचं झेरॉक्स काढून जे प्रशस्तीपत्रक मिळालं होतं त्याचं त्यांनी पण आणून दिलं. दोघींनी पोच केलं. मग पुणे जिल्ह्यातून फक्त आमच्या दोघींची निवड झाली. आधी बरेच फॉर्म भरले होते कुणी तर 40 लोक त्यांनी त्यावेळेस निवडली 2009 साली. आणि मग 40 लोकांच्यात पुणे जिल्ह्यातून आम्ही दोघीच. मग आता काय करायचं म्हटलं, जाऊ आता काय जायचंच म्हटल्यानंतर. मग तोपर्यंत मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला होता, त्याला जेसीबी घेऊन दिला होता, त्याची साईड चालू होती, तो जॉबला लागला होता, म्हणजे असं सगळं व्यवस्थित होतं. तर त्याला म्हटलं असं जायचंय, मिस्टरांना विचारलं, ते म्हटले जा शासनाकडून, आता एवढं निवड झाली म्हटल्यानंतर चालेल म्हटलं. मग तो म्हटला कधी भरायचे पैसे वगैरे? ते म्हटलं भरायचे आता आधी काय त्यांचं तारीख आहे त्यावेळेस. मग देतो म्हटलं 45,000 रुपये भरायचे ते. त्या म्हटल्या माझ्याकडे पण पैसे नाही, पण आता करते म्हटलं कुठून तरी गोळा. मी म्हटलं आता माझाही मुलगा देतो म्हटलंय, पण आता जाऊ म्हटलं. मग 45,000 रुपये द्यायचं, भरायचं ठरलेलं. नंतर ते निवडणूक, सकाळी 6ला बाहेर पडायचं प्रचाराला, संध्याकाळी घरी यायचं, पुण्याला जायचं, मैत्रिणींना घ्यायचं, सगळ्यांच्या बरोबर ह्या तालुका तो तालुका असं आमचे जेवढे 5-6 तालुके तेवढे आंबेगाव पर्यंत, जुन्नर, शिरूर. मग यात्रा होती आमची घरची टिळकवाडीची. आणि त्याच दिवशी आमचं मशीन जे होतं जेसीबी ते या ठिकाणावरून मळत ठिकाणी दुसऱ्या साईडवर चाललं होतं आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला. आणि मला पैसे तर दुसऱ्या दिवशी भरायचे होते, मुलगा देतो म्हटला होता. मग आता ऍक्सिडेंट झालाय, तो तिकडे गेलेला, त्याला कसं वागणार ना आता एवढ्या परिस्थितीमध्ये. मग दीर आले, जावई आले होते, एका नंदीचे मिस्टर पण आले होते उरसाला पाहुणे. मग त्यांना मी आपलं रात्रीचं म्हटलं तुमच्याकडं उद्या सकाळी मला पैसे 12 वाजेपर्यंत भरायचे होते. म्हटलं तुमच्याकडे पैसे आहेत का आता मला सकाळी द्यायला? चालेल म्हटले देतो. दोघंही म्हटले. एक कृषी अधिकारी होते आमच्या 97ला जेव्हा पंचायत समितीत होते, त्यांना फोन केला. म्हटलं असं असं मला उद्या 10,000 रुपये पाहिजे. भावाला फोन केला.
तर चालेल म्हटलं देतो. मग दुसऱ्या सकाळी ती गाडी आली. ड्रायव्हरला म्हटलं आता मी आज नाहीये, तू म्हटलं ते बाकीच्या ह्यांना घेऊन जायचं, मी पुण्यात उतरणार आहे. मग ते मैत्रिणीच्या घरी गेली, शारदाताई होलेंच्या घरी. त्यांना म्हटलं आज तुम्ही पुढच्या बायकांना घेऊन जायचं, मला बाजीराव रोडला सोडवा म्हटलं भावाकडं. बरोबर 6:45ला बाजीराव रोडला गेले मी, भावाची डेअरी होती तिथं, आणि तो बसला होता पेपर वाचत. तर मी जाऊन राहिले उभी. अरे म्हटलं एवढ्या सकाळी? तर मी म्हटलं हा अरे 12 वाजेपर्यंत पैसे भरायचे, 45,000 रुपये डीडी नेऊन द्यायचा म्हणलं कॉक्स अँड किंग्स कंपनीला. तर म्हटलं 45,000 किती आहेत म्हटलं तुझ्याजवळ, आता पर्समध्ये किती पैसे? म्हटलं आहे 200 रुपये. म्हणजे मी पण थोडंसं की आता इस्रायलला जायचं स्वप्न आणि माझ्या पर्समध्ये 200 रुपये, पण म्हटलं जायचंच. मैत्रिणी मी रात्रीच आम्ही फोनवर बोललो, पुढच्या वर्षी आपल्याकडे 5 लाख रुपये असतील, पण आपल्याला घेऊन कोण जाणार? पण आज 45,000 रुपये आपण 12 वाजेपर्यंत कुठूनही गोळा करायचे, चेक नेऊन द्यायचा म्हणलं आपण डीडी. मग असं तर तो म्हटला 200 रुपये, तो 5,000 रुपये मला देणार होता. मग तो म्हटला असं एक काम करत, कारण त्याला सांगितलं ना परिस्थिती आता हर्षल देत नाहीये. मग तो म्हटला तू असं कर, हडपसरला जाऊन पैसे घेऊन ये, मी तुला 10,000 रुपये देतो बँक उघडल्यावर 10 वाजता. मग तिथून परत बसने हडपसरला आले. मग बाजीराव रोडवरून मंडेच्या तिथं बसने हडपसर गावात उतरले, तिथून नंदेच्या घरी गेले. नंतर इकडेच राहिल्या त्या माहेरी. त्यांचे मिस्टर आपलं चहा, आंघोळ झाली होती, चहा करायच्या तयारीत होते. मग मी गेल्यावर चहा केला आणि मग म्हटलं आता किती पैसे आहेत? तर म्हटले 15,000 रुपये आहेत, त्यातले 12,000 रुपये न्या, 2-3,000 रुपये राहू द्या मला पगार होईपर्यंत. त्यांनी 12,000 रुपये दिले. तिथून रिक्षा केली, मुलगी हडपसरलाच राहते वैभव थिएटरच्या मागे, तिथं आले. जावई त्यांचं झालं होतं नाश्ता पाणी तोपर्यंत. मग नाश्ता केला. तर मी म्हटलं आता पाहुण्यांनी 12,000 रुपये दिलेत, नंदू भाऊ 10,000 रुपये देतो म्हटलाय, तुम्ही द्या आता म्हटलं मला 10-12,000 रुपये. मग आता घरात कुठले ना पैसे एवढे, त्यावेळेस बँकेतच सगळं, आणि असं नव्हतं ना आता एटीएम किंवा काय गुगल पे वगैरे. मग ते म्हटले आता एक काम करा, तुम्ही जा पुढं पुण्यात, मी तिथं बँकेत घेऊन येतो म्हणले, बँक उघडल्यावरच पैसे काढतो तिथं तुम्हाला द्यायला येतो. परत तिथून बसनी भावाकडे गेले. मग भाऊ गेले तोपर्यंत बँक काही उघडली नव्हती. तो मग बँकेत, मी गेल्यावर बँकेत गेला. मग तो 10,000 रुपये घेऊन आला बँकेतून. इकडून जावई घेऊन आले, नंदेच्या मिस्टरांनी आधीच दिले होते. ते कृषी अधिकाऱ्यांना फोन केला, ते 12-11:30 पर्यंत पोहोचले. बाजीराव रोडला असे 45,000 रुपये जमा केले. मैत्रीण पण आली, ते पैसे 45,000 रुपये असेच गोळा करत घेऊन, आणि दोघींनी मग तिथं ते बँकेत भरले पैसे, त्याचा डीडी काढला कंपनीच्या नावाने. आणि मग त्या कॉक्स अँड किंग्स कंपनी कोरेगाव पार्कमध्ये त्या कंपनीत तिथं जाऊन आम्ही तो डीडी दिला आणि रिलॅक्स झालो की चला आता आपण पोहोचू इस्रायलला, आपलं स्वप्न पूर्ण होईल. आणि मग मी आले परत इकडं घरी, त्या गेल्या. परत प्रचार, दुसऱ्या दिवशी परत प्रचाराचं आपलं रुटीन सुरू. घरी काही सांगितलं नाही की पैसे भरलेत, आज प्रचाराला गेले नाही किंवा काय, काही नाही म्हटलं, काहीच सांगायचं नाही, कारण मुलाचं आता ते ऍक्सिडेंटमुळे सगळं विस्कळीत झालेलं. हे जॉबला तेव्हा कारखान्यावर होते. मग शेवटच्या दिवशी सांगता सभा असते ना, ती सभा होती उरळी कांचनला अजितदादांची. मग त्या अजितदादांच्या सभेला असं सगळे स्टेजवर बसलो होतो आम्ही, आणि मी बसले तिथं नेमकं माझ्या शेजारी येऊन थेऊर कारखान्याचे माननीय चेअरमन साहेब अशोक भाऊ काळभोर हे बसले होते माझ्या शेजारी येऊन. आणि मग मी भाऊंना म्हटलं की असं असं, त्यांना पत्र दाखवलं की माझं हे चालू आहे, इस्रायल या ठिकाणी जाण्याची माझी म्हणलं निवड झाली. भाऊंना मी पत्र दाखवलं की म्हणलं मला आता 45,000 रुपये पाहिजेत बरोबर न्यायला. 45,000 रुपये भरलेत मी म्हटलं, पण 45,000 रुपये मला बरोबर न्यायला पाहिजे, तर तुम्ही ह्यांना ऍडव्हान्स म्हणून द्या म्हटलं. चालेल म्हटले, पाठव उद्या साहेबांना माझ्याकडे. मग ते हो म्हटल्यानंतर मी घरी येऊन सांगितलं. 4 मेला तर जायचं होतं इस्रायलला तिकीट. मग ह्यांना म्हटलं असं असं, मी भाऊंना सांगितले की 45,000 रुपये द्या तुम्हाला, आणि मग ते घरी घेऊन या, म्हणजे मला डॉलर करून द्यायला. मग ह्यांनी कारखान्यावर गेले. मग ते भाऊंना अर्ज एक लिहून दिला की असं असं पैसे द्या. त्यावेळेस भाऊंनी ते पैसे दिले मला 45,000 रुपये. परत दुसऱ्या दिवशी मग ह्यांनी पैसे आणून दिल्यानंतर पुण्याला गेलो दोघी मैत्रिणी. त्यांना पुण्यात बोलून घेतलं. मी इकडून गेले, त्यांना म्हटलं 30-40,000 रुपये तुम्ही घेऊन या, म्हणजे आपण डॉलर करू. मग आता डॉलर कुठं मिळायचे काय, तर आमच्या काकांचं डेक्कनला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खातंही माहित होतं. ते तिथं चेंज करायचे ना डॉलर आणि पैसे इकडचे, असं त्यांचं तिथं खातं असल्यामुळे माहिती. मग तिथं डेक्कनला गेलो दोघी जणी. गेलो बँकेत मॅनेजर साहेबांकडे, म्हटलं असं आम्हाला डॉलर नाही, म्हटलं असं देता येत नाही ना की डॉलर तुम्ही पैसे देणार, तुमचं काय अकाउंट आहे का इथं असं तसं. तर म्हटलं काहीच नाही, पण म्हटलं माझ्या काकांचं अकाउंट आहे इथं ज्ञानेश्वर गायकवाड, आणि मग म्हणून मी आले म्हटलं, कारण ते इथून घेतात डॉलर माहिती आहे मला. मग ते म्हटले तुम्ही त्यांची पुतणी का, म्हटलं हो. मग त्यांनी आम्हाला ते चेंज करून दिलं, डॉलर दिले. आणि मग जायचा दिवस अगदी उगवला आनंदात खूप, की आता आज पहिल्यांदा विमानात बसतोय. मग सगळ्यांना घरी पण आनंद झाला की ठीक आहे बाबा, तू महिन्यापूर्वी पैसे गोळा करून भरले, ठीक आहे आपण आता त्यांचे देऊन टाकू, काही अडचण नाही, म्हणजे देणारच होता मुलगा म्हटल्यावर.
आणि मग इस्रायलला हे मिस्टर सोडवायला आले गाडी घेऊन मुलगा. म्हणजे असं मुंबईला आम्ही मग सगळे 40 लोक आधी आमची एकदा मिटिंग झाली, सगळे गेलो. इस्रायलला गेल्यानंतर आता उत्साह एवढा, त्यांनी दामले सर होते आमच्या बरोबर कंपनीचे, आणि 40 लोक आता सगळे प्रत्येक जिल्ह्यातून 2-2 आलेले. एक जेंट्स लोकांची निवड झाली होती, त्यांनी त्यांच्या मिसेसला बरोबर आणलं होतं. अशा 6 जणी होत्या त्या, आम्ही 2 जणी, असं 8 जणी होतो महिला. मग सकाळी हॉटेलवर गेल्यानंतर म्हटले की लवकर जायचंय आपल्याला, तिथं प्रदर्शन होतं कृषी विभागाचं. मग ते पाहायला जायचं म्हणल्यानंतर म्हटले आता फ्रेश व्हायचं, आंघोळी नाश्ता करायचं आणि जायचं. आता आम्हाला काही उत्साह एवढा, दोघींना काही झोपलो नाही, बाकीचे झोपले असतील. आम्ही आपलं गेलो, मस्त फ्रेश झालो आणि लगेच खाली आलो. चला म्हटलं आता जायचंय 8 वाजता म्हटल्यानंतर कशाला आपण वर थांबायचं ना, एवढं मोठं हॉटेल खूप. आणि खाली आलो, नाश्ता केला, तरी कोणच यायला तयार नाही, सगळे बाकीचे, आम्हीच दोघी. म्हटलं चला परत जरा वर जाऊन थांबू आपण. आता वर गेलो तर गप्पा मारत बसलो, म्हटलं आता जाऊन हे बाकीचे नाश्ता करणं, तोपर्यंत वेळ लागेल. आणि 2 जणी गप्पा इतका वेळ मारत बसलो की खाली आलो तर 2 गाड्या निघून गेलेल्या, सगळे निघून गेलेले. आता काही तिथली ती हिब्रू भाषा येत नाही, इंग्लिश येत नाही, यस नो शिवाय दुसरं काय येत. मग त्या हॉटेलच्या मॅनेजरला विचारलं, ते कार्ड दाखवलं आम्हाला, ते प्रदर्शनाच्या ठिकाणी जायचंय. तर मग त्यांनी आम्हाला बस स्टॉपला सांगितलं, म्हणजे समोर जाऊन उभे राहा तुम्ही, ती बस तिकडे जाते. पण आता ते बऱ्याच बस येत असतील, ते कंडक्टरला आम्ही आपलं असं दाखवलं, ते नो बोलले, संपला विषय. परत आलो हॉटेलवर, मग त्यांना म्हटलं आता काय करता येईल ना आम्हाला. मग ते म्हटले आता पुढच्या चौकात बँक आहे, तुम्ही तुमच्याकडचे डॉलर तिथं बँकेत भरा, इथली करन्सी घ्या आणि मग टॅक्सी करा, त्या प्रदर्शनाच्या ठिकाणी जा. मग तसं केलं आम्ही, बँकेत पुढच्या चौकात गेलो, तिथं डॉलर दिले, तिथली करन्सी घेतली आणि मग दोघींनी टॅक्सी केली आणि प्रदर्शनाच्या ठिकाणी गेलो. मग सगळे भेटले, म्हणलं सर अहो तुम्ही आम्हाला बघायचं तरी ना आलेत का नाही. म्हणे अहो 2 बस होत्या, त्याच्यामुळे कोणत्या बसमध्ये कोण बसले काय पहिल्या दिवशी काहीच आयडिया नाही ना. म्हणजे असं तो आमचा एक आठवणीचा दिवस की एक तर पैसे तर नव्हतेच, पण कसे तरी अगदी हे करून जायचंच. इच्छाशक्ती आमची तीव्र होती, त्यामुळं इस्रायलला विमानात बसायची इच्छा त्यावेळेस पूर्ण झाली. आणि मग तिकडं जाऊन आल्यानंतर तिथं खूप म्हणजे कमी पाण्यावर कसं शेती करतात हे पाहिलं. मग आपण विचार केला की अरे आपल्याकडे तर एवढी जमीन आहे ना, आपण उगीच पाणी नाही म्हणून माळरान. मग तिकडनं 9 साली मी इस्रायलला जाऊन आल्यानंतर 15 एकर डाळिंब लावलं. म्हणजे कृषी अधिकाऱ्यांची चर्चा, मुलाशी, घरी सगळ्यांची, की कमी पाण्यावर त्याला पाणी जास्त लागत नाही. मग 15 एकर डाळिंब लावलं. पहिल्या वर्षीच बहार पण छान आला. म्हणजे असं मग ते टिळकरवाडीत पण मग सगळ्यांना की वहिनी एकट्या एवढी डाळिंब सांभाळतायत, सकाळी पहाटे फवारणी करायला गड्याला घेऊन जातात. म्हणजे असं सगळे बाकीच्यांना पण की बाबा चांगलं आहे. म्हणजे आणि सगळी माळरान जमीन असल्यामुळे टिळकरवाडीत संपूर्ण डाळिंब लागलं गेलं. म्हणजे सगळे उलट चांगलं झालं की एक सगळ्यांनी डाळिंब लावल्यामुळे आज सगळ्यांचे बंगले, गाड्या, म्हणजे असं एक सुख समाधानी आमचं टिळकरवाडी आहे आज ही डाळिंबामुळं. म्हणजे आजही सगळ्यांचे डाळिंबाचे पैसे चांगले होत आहेत. मग तिकडून आल्या ते 15 एकर डाळिंब लावलं. मग वसंतराव नाईक तो पुरस्कार मिळाला. शिर्डीला मान्य शरद पवार साहेबांच्या हस्ते पण एक पुरस्कार मिळाला. श्रीनाथ मस्कोवा कारखान्यावर एक पुरस्कार. म्हणजे असे अनेक पुरस्कार त्या शेतीच्या माध्यमातून पण मिळत गेले. म्हणजे शेती करता करता ते काही अवघड नाहीये, खूप सोपं आहे. म्हणजे जर केलं आपण त्याच्यात पूर्णपणे शेती करायची असं ठरवून जर केलं ना, तर चांगलं काम आहे. आणि आपल्याला माहिती आपण जन्मल्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत शेतीशीच निगडीत जे काही आहे ते खायला प्यायला लागते. असं नाही ना की पैसे म्हणून आपण फक्त पैसेच खात बसू. गहू बाजरीच शेवटी खावी लागते. म्हणजे शेती करणं पण फार चांगलं आहे, तर आधुनिक पद्धतीने करत जायचं. लावल्यानंतर पहिलं 1.5 वर्षानंतर झाड झाल्यावर पहिला बहार धरला. पहिला बहार इतका सुंदर आला की म्हणजे खूप छान फळं. म्हणजे जमीन माळरान असल्यामुळं पाण्या निचरा होण्याची, सगळं माळरानच अगदी दगडाचं. मग निचऱ्याचंच रान आणि कमी पाणी असं व्यवस्थापन पण छान केलं होतं. मग पहिल्या वर्षाचा बहार दूरदर्शनच्या त्या अधिकाऱ्यांना कळला की यांच्याकडे डाळिंब आहे आणि एक महिला शेतकरी करत आहे. मग दुसऱ्या बहारात ते आधी बघून गेले. मग दुसऱ्या बहाराच्या वेळेस म्हटले की आम्हाला तुम्ही बोलवा. मग तो दुसरा बहार धरल्यानंतर संजय कर्णिक म्हणून साहेब होते तिथे, ते आधी येऊन पाहून गेले आणि मग त्यांची संपूर्ण टीम घेऊन आले आणि बागेचं पूर्ण माझं त्यावेळेस पण असंच शूटिंग केलं. आणि ती मुलाखत म्हणजे दूरदर्शनवर आमची माती आणि आमची माणसं या कार्यक्रमामध्ये दाखवली. मग त्या कार्यक्रमामध्ये माझी मुलाखत पाहिली. ती डाळिंबाची बाग पाहिल्यानंतर खूप बाहेरून फोन यायला लागले, लोक पाहायला यायची. म्हणजे असं खूप अगदी विदर्भापासून लोक, पुणे जिल्ह्यातली तर येतच होती जवळपासचे, पण बाहेरचे पण जास्त लोक येऊन बघून गेले की एक महिला एवढं करते म्हटल्यानंतर आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात बाग.
म्हणजे 1-2 एकर नाही तर अगदी 15 एकर बाग करतायत आणि एवढं छान नियोजन आहे. मग बरेच प्रचार झाला सगळं की छान बाग आहे. मग असं एक चांगली बाग आणि त्यावेळेस बाजारभाव कमी होते पण खूप मोठ्या प्रमाणात बाग असल्यामुळं पैसे खूप छान, म्हणजे आतापर्यंत कधी त्या माळरानावर आम्हाला साधी पिकं घ्यायची मी, आपलं कडवळ असेल, मका असेल, गहू असेल, बाजरी, चाऱ्याची पिकं, तिथं काही जास्त बाकी यायचं नाही. उन्हाळ्यात तर पाणीच नसायचं, पण ते आता उन्हाळ्यातही कमी पाण्यावर डाळिंबाचे एवढे पैसे झाले की खूप म्हणजे असं समाधान की एक आपण काहीतरी करतोय. मग त्या पुरस्कार पण त्यामुळे भरपूर मिळाले. नंतर माझी एकदा आकाशवाणीवर पण मुलाखत झाली. आकाशवाणीवर मुलाखत झाली नंतर मग पुणे दूरदर्शन आणि मुंबई दूरदर्शन अशी जी कमिटी होती त्याच्यातून मग मला एक महिला शेतकरी म्हणून त्या कमिटीवर मला घेतलं आणि 2 वर्ष मी त्या सह्याद्री वाहिनीच्या कमिटीवर पुणे जिल्ह्यातली एक महिला शेतकरी म्हणून काम केलं, सगळ्या मिटिंगला जाणं वगैरे असं. नंतर मग डाळिंब बागायतदार संघ पुणे पुणे जिल्ह्याचा जो संघ, महाराष्ट्राचा संघ आहे, मग त्या संघावर पण मला संचालिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. असं म्हणजे त्या शेतीच्या निगडीत क्षेत्राशी पुणे जिल्ह्याच्या आत्मा कमिटी जी असते त्याच्यावर पण मला एक महिला शेतकरी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे असं जिथं मला संधी मिळेल ती मी करत गेले, म्हणजे असं मागे वळून नाही पाहिलं. आणि मागे वळून न पाहण्याचं कारण म्हणजे माझे मिस्टर, म्हणजे त्यांचं फार सपोर्ट की करती ना तू, मग कर सगळं, म्हणजे गाडी चालवण्यापासून, सायकल चालवण्यापासून नेहमी. आता आज माझ्याकडे बलेरो गाडी आहे, स्कॉर्पिओ आहे. आता मी ते ट्रॅक्टरनं नेतात, त्याच्यातून बायकांना आता शेतात घेऊन जाते की बलेरोत न्यायचं, स्कॉर्पिओत न्यायचं, म्हणजे असं जसं बदलल आपलं डेव्हलपमेंट जशी होत होत गेली तसं मी स्वतःला बदलत गेले आणि ज्या काळानुसार शेतात पण बदल केले, जीवनामध्ये पण बदल केले आणि आज सगळं म्हणजे खूप छान सगळं कुटुंब आहे, सगळं चांगलं आहे. म्हणजे मिस्टर जॉबला असल्यामुळे मला सगळी संधी मिळत गेली आणि मी त्याचं सोनं करत गेले. आज या ठिकाणी आठवण हा मराठी चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी माझं मनोगत जन्मल्यापासून तर आतापर्यंत जो माझा प्रवास झाला ते आपल्या समोर मांडण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे मी आठवण चॅनलचे आभार व्यक्त करते. आणि आज माझ्यासारख्या भरपूर महिला आहेत की त्या भरपूर काम करतायत, स्वतः सगळं डेव्हलपमेंट करतायत, स्वतःला व्यक्त करतायत, परंतु त्यांना असं बोलण्याची किंवा सांगण्याचं, कुठं सांगायचं किंवा कुठं बोलायचं, असं बऱ्याच महिला आहेत माझ्यासारख्या. तर त्यांनी आठवण चॅनलशी जर संपर्क केला तर त्यांचंही मनोगत मनातलं व्यक्त होईल. आणि हा मराठी चॅनल आठवण आपल्या सर्वांसाठी महिलांना संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद.